स्वागतम शुभ स्वागतम तुम्ही स्वागतच आहे मनातरी तुम्ही गुलाब या जन्मवते सरकार क्षेत्रात विधायक आणि अधिकारी निरक्षर विवेक बुद्धीवर कार्यशील असलेली कस्तुरी मनाची तिने सहकारातील संस्था सदृढ आणि सक्षम स्वागत होतो आमचं सहकारी यात्रींचं मान्य ज्येष्ठ संचालक सातारा जिल्हा सहकार बोर्ड मर्यादित यांना विनंती। प्रस्तावनेमध्ये जी या संस्थेनं हे अद्ययावत आता सगळं सभागृह उभं केलेलं आहे, चेअरमन रूम उभी केलेली आहे आणि हे प्रशिक्षण देणारी संस्था एक अद्ययावत असावी, ती एसीची असावी आणि लोकांची सोय त्यातनं व्हावी म्हणून भगवान हा पटाटोप खडके साहेबांच्या आणि जगदाळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केला आणि त्या निमित्तानं आज हा कार्यक्रम होतो। इथं आता पतसंस्थेचं आणि गृहनिर्माण संस्थेची दोन मोठी शिबिरं पाहू झाली आणि त्याला स्वतः सुद्रिक साहेब हजर होते। सुद्रिक साहेबांचा आम्हाला अतिशय पाठिंबा आहे, कारण ते लीडर असल्यामुळं सहकारी संस्थेच्या त्यांचा मोठा सहभाग आहे आणि त्यांनी ज्येष्ठ संचालक सातारा जिल्हा सहकारी बोर्ड मर्यादित श्री शिवजी पवार सहकार सेतूच्या उभारणी दिलेल्या माननीय सभासद पदाधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विकास अधिकारी आणि पत्रकार। सर्वप्रथम या अद्ययावत अशा सहकार प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन झालं असं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी मी जाहीर करतो। मला या ठिकाणी निश्चितच सातारा जिल्हा सहकारी बोर्डाचा अभिमान आहे की आज राज्यामध्ये सहकार चळवळ अडचणीत असताना त्याला ऊर्जितावस्था देण्याची गरज असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, ही बोर्ड अतिशय सक्षमतेनं काम करताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या जिल्ह्यातल्या संस्थांसाठी, कार्यकर्त्यांसाठी अशा प्रकारचं सुसज्ज असं सभागृह आज या ठिकाणी सुरू होत आहे। खरं म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ हा राज्यातल्या सहकार चळवळीला शिक्षण प्रशिक्षण देणारा शिखर संघ, ज्या शिखर संघाला अनेक महान सहकारी नेत्यांचं नेतृत्व लाभलं, अगदी महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शानं पण पावन झालेला राज्य सहकारी संघ, विलासराव देशमुख असतील, गुलाबराव पाटील असतील, अनेक मोठमोठे नेते यांनी या राज्य सहकारी संघाचं नेतृत्व केलं, राज्याच्या सहकाराला दिशा देण्यासाठी त्या ठिकाणी काम केलं। परंतु अलीकडच्या काळामध्ये एकूणच त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा कारभार त्या ठिकाणी ठप्प झाला होता। कार्यकर्ते आपापल्या परीनं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत होते, परंतु पूर्वी शिक्षण निधी असल्या कारणानं आर्थिक स्रोत होतं, त्याच्यामुळे प्रशिक्षण दिल्यानंतर संस्थेच्या माध्यमातून शिक्षण निधी यायचा
परंतु 2013 नंतर शिक्षण निधी बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी आर्थिक विवंचनेला महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला सामोरं जावं लागलं आणि त्याचा परिणाम जिल्हा सहकारी बोर्डसुद्धा त्या ठिकाणी सक्षम होऊ शकले नाही. म्हणून या ठिकाणी अशा वेळेला सहकारातला कार्यकर्ता म्हणून केवळ आपण हे डोळे मिटून पाहू शकत नाही. या भावनेतनं राज्य सहकारी संघाची निवडणूक त्या ठिकाणी आम्ही लढवली आणि राज्यातल्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यानं एकमतानं त्या ठिकाणी या सर्व संघाची सूत्र माझ्या हाती दिली. या राज्य सहकारी संघाला अडचणीतून बाहेर काढलं पाहिजे. राज्यातले जिल्हा बोर्ड त्या ठिकाणी सक्षम केले पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली आणि आज त्या ठिकाणी शिक्षण निधीचा असेल, प्रशिक्षण देणारी शिखर संस्था असेल, शासनाचं अनुदान असेल, हे विषय आपण त्या ठिकाणी मार्गी जगदाळी सांगतोय. आपण शिक्षण राज्याच्या सहकार मंत्र्यांकडे बैठक केली. त्याही ठिकाणी शिक्षण निधी सुरू करण्यासंदर्भातला त्या ठिकाणी कायदा आणण्याचं त्या ठिकाणी मान्य राज्याच्या सहकार मंत्र्यांनी केलं आहे आणि त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आपल्याला आशीर्वाद त्या ठिकाणी देणार आहेत. आणि त्याच्यामुळे ज्या 16-17 प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, काही संस्था तर अशा आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही, ट्रेन अशा प्रकारचं व्यवस्थापन नाही, तरी सुद्धा अधिसूचित केलंय. आणि ज्याच्या बायलॉजमध्ये उद्देश शिक्षण प्रशिक्षण आहे अशा संघाकडे त्या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षणाचा येणारा लोंढा त्या ठिकाणी कमी झाला आहे. मग अशा वेळेला अम्ब्रेला ऑर्गनायझेशन म्हणून आपली शिखर संस्था असावी आणि आपल्या हाताखाली त्या ठिकाणी इतर त्या ठिकाणच्या ज्या अधिसूचित झालेल्या संस्था असाव्यात अशा प्रकारची भूमिका मांडली. संघाला अनुदान द्यावं, ज्या अनुदानाच्या माध्यमातून सर्व जिल्हा बोर्ड आणखी बळकट करता येईल असा आपला त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. आणि त्याच्यामुळे राज्यातल्या सहकार चळवळीला शिक्षण प्रशिक्षण देऊन सहकाराविषयी नव्या पिढीला आस्था निर्माण करणं, त्याचबरोबर असणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास वाढवणं ही जबाबदारी राज्य संघ म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्वीकारली आणि या गोष्टी आपण करतोय. परवाच त्या ठिकाणी आम्ही राज्याच्या आमच्या संचालक मंडळाच्या प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन केलं. जसं आपण सभागृहाचं करताय, शेवटी आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या वास्तू स्वच्छ, सुंदर, चांगल्या असल्या पाहिजेत. आणि आमचा राज्य सहकारी संघ खंडर झाला होता, तिकडे गवत वाढलेलं आहे, तिकडे काळोख आहे, अंधार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगल्या मानसिकतेतनं आपण काम करू शकत नाही. म्हणून आम्ही त्या ठिकाणी अशाच प्रकारचं अद्ययावत कार्यालय त्या ठिकाणी सुरू केलंय. पूर्ण प्रशासकीय कार्यालय आम्ही सुरू करतोय. आणि त्याही वेळेला उद्घाटनामध्ये राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील आले होते आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण निधीच्या संदर्भात संसदीय कार्यमंत्री म्हणून सहकार विभागाचा प्रस्ताव त्या ठिकाणी कायद्यामध्ये आणण्याचा शब्द सुद्धा त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे.